गाईस तर आता आपण उडी मारणार आहोत, तर तुम्ही बघा गाईस. अरे रे 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 ए लागल लागल लागल. मित्रांनो तुम्ही पण या एक दिवस. डॉल्फिन पप्पा आणि जिडवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला तर तुमचं सर्व काही चांगलं होणार. मी कधी तुमच्यासाठी काय वाईट बोलत नाही. फक्त तुम्ही आपल्या माणसाला तुम्ही पुढे पाठवा, तुमचा चांगलाच होणार. हो पुढं. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग वरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आता आपण कॉलेजमधनं पळून चाललेलो आहोत. आणि ते कुठे चाललो बाबा सांग? स्विमिंग पूलला चाललेलो. स्विमिंग पूल. धीरज पण आहे. तर आम्ही सर्वजण, फक्त आज आमचा एक फंटर नाही विघ्नेश, कारण की त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे केस कापण्यात. आता ट्रेन आहे आता 9:30ची. त्या आपण त्या 9:30च्या ट्रेनला चाललेलो आहोत. तर आपण लवकर जाऊया. आणि पण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, सप्लाय पण करा. हां काहीच आता आपण निघालो आहोत. आणि आम्ही दरवाजामध्ये चालू केले. आणि एकदम मस्त व्ह्यू आहे, सुंदर असा. आणि हा आयटमशी बोलण्यामध्ये खूप व्यस्त आहे, तो थोडा प्रेम. तर आता आपण लवकर जाऊ स्विमिंग पूलवर. गाईज तर आता आपण ट्रेनमधून उतरलेलो आहोत अमरापूर स्टेशनवर. आणि हे आता मला कुठल्या स्विमिंग पूलला नेतात बघूया. आणि ऊन पण बघा केवढा झालेला आहे. आणि हा बघा यांचा हमरापूर. हे काय करतोय वेळेत चाले. ऊन नको लागायला म्हणून. चला तर आपण लवकर जाऊया, खूप सारा ऊन झालेला आहे. आणि आपल्या उन्हामधून आपल्याला जायचं आहे खूप लांब. हे बघा हे कुठे पण गाणी बोलतात. कशी नाही रे ऊन लागते. तर बघा याने डोक्यावर काय कसं बांधलेलं आहे. आणि आता यो पण बांधत आहे. हा सेम गुंडा वाटतोय. टॉवेल माझा आहे. टॉवेल मीच घेणार, मला नको, मी नाही देणार. अरे ते नाही मला नाही जमणार. असं दे, मी शेतावर आलोय, मीच घेणार. गाईस तर मी डोक्यावर टॉवेल घेतलेला आहे. आणि मी कसा टॉवेल मध्ये वाटतोय तो मला कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि हे 3 पुढे चालत आहेत माकड. आणि मी पाठी आहे. आणि माझे पाठी आहे काका आहेत. काका तुम्ही कुठले आहात? हनुमान पाड्याचे. इथे कुठेतरी स्विमिंग पूल आहे ना काका? इथे ना, तो पुढे आहे ना, राव्याला आहे का? हे बोलतात इकडे कुठेतरी आहे. बघूया मला मित्रांनो कुठे नेतात. हे आपल्याला काका भेटलेले आहेत. काका पण चालत चाललेले आहेत. आणि आपण पण चालतच चाललेलो आहोत. आणि ऊन पण खूप झालेलं आहे. तर आपण जाऊया. तुम्ही ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा. ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे आपले. आता आपण काहीतरी, मला मस्तीचा ब्लॉग करायचा आहे. तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मी करू की नको. तुम्ही बोललात तर मी नक्की करणार तुमच्यासाठी. तर जाऊया, ऊन पण खूप झालेलं आहे. मित्रांनो मंदिर, काका मंदिर कुठलं आहे? हनुमंताचं मंदिर आहे, श्रीराम मंदिर. आणि कलश बघा किती आहेत मंदिराला. आणि आपण पटरीवरून चालत आहेत. आणि यांचा तुम्ही लुक बघा कसा आहे, एकदम छपरी असा लुक आहे यांचा. झंडा फडकवू काय? राम आएंगे तो अंगना सजाऊंगा. रॅली निघली आहे. रॅली पाणी आडवा, पाणी छानी जिडवा. हे झेंडा आलो, झेंडा आलो. हा पाणी आडवा, पाणी जिडवा, पर्यावरणाची रक्षण करा.
तर गाईज आपण जाऊया. असंच तुम्ही आमचा ब्लॉग बघत राहा. अशीच आम्ही खूप सारी मजा करतो. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला तर तुमचं सर्व काही चांगलं होणार. मी कधी तुमच्यासाठी काय वाईट बोलत नाही. फक्त तुम्ही आपल्या माणसाला तुम्ही पुढे पाठवा, तुमचा चांगलाच होणार. हो पुढं. झालो. तर गाई चालून मी खूप दमलेलो आहे आणि आम्ही खूप चाललेलो आहोत. आणि आई मला कुठे आणलेलं आहे ते मला माहीत नाही. बघा असा सुमसान असा रोड आहे आणि अजून किती लांब आहे ते मला माहीत नाही. पण हा बोलतोय थोडेच वेळात आपण पोचणार आहोत. तर बघूया 5 मिनिटात पोचणार आहोत असं मला वाटतंय. तर आपण लवकर गेलो तर चांगली गोष्ट आहे. तर आता आपण थोडे वेळात पोचणार आहोत. आणि तो स्विमिंग पूल आहे तो डावरे गावामध्ये आहे. तर आता आपण थोडेच वेळात जाणार आहोत. खूप चालल्यानंतर आता आपण पोचणार आहोत. त्या स्विमिंग पूलच्या मालकाचं नाव माहिती आहे का तुला? काय नाव आहे? घोडबंदर बाबा. घोडबंदर बाबा. बहुत अनोखा नाम आहे भाई. ते कसं पडलं माहिती आहे त्यांचं नाव? कसा? आणि घोड्यावर बसलेलं ना. घोडा मग तो घोडेस्वार झाला बाबा. काही घोडा नाही झाला. घोडाही त्याला नाही. मग काय फायनली आपण आलेला आहोत स्विमिंग पूलला. हा बघा स्विमिंग पूल. खूप लहान मुलं आहेत. आता आपण इथे आपले कपडे वगैरे काढूया आणि कपडे चेंज करूया आणि एन्जॉय करूया. म्हणजे पहिलाच हा आताच झालेला या वर्षामध्ये चालू. आणि बघूया आता किती मजा येते. तर जाऊया आपण लवकर कपडे काढू या आणि लवकरच स्विमिंग पूलमध्ये आपण प्रवेश करूया. गाईज आम्ही कपडे वगैरे आता चेंज केलेले आहेत आणि आता आपण थोडी एन्जॉयमेंट करूया स्विमिंग पूलमध्ये. तर आता आपण लवकर जाऊया. हा बघा मस्त असा स्विमिंग पूल आहे. गाईज आता आपण उतरूया. भाऊ आपली व्हिडिओ काढ. मी उडी बघ कशी मारतो. निड्डर महाराज काय गाईज तर आता मी उडी मारित आहो. माझ्या हाताला खाली खूप जोराचा लागलेला आहे. तर आता आपण बॅक जम्प मारूया. ही फ्रंट झाली ब्रो. मास मित्रांनो तुम्ही पण या एक दिवस. इस बेचारे का कोई कसूर नहीं. आलो 2 दिवस. मित्रांनो पाणी पिला. खपला आई सवरी. पाणी पिला. गाईज हो गाईज. तर गाईज बघू शकता आम्ही स्विमिंग पूल मध्ये आलेलो आहोत. गाईज तर आता मी यावेळी फोन पाण्यामध्ये नाही टाकणार. कारण की मी गेल्या वेळी फोन पाण्यामध्ये टाकला तेव्हा फोनमध्ये खूप पाणी गेलेला माझ्या. आणि तुम्ही पब्लिक पण पाहू शकता केवढी आहे. इकडे बघा हे लहान मुलं आहेत सर्व. यांची एन्जॉयमेंट बघा. फार्म हाऊस आहे तो डावऱ्यामध्ये आहे. तुम्ही इकडे बुक पण करू शकता, वस्ती पण करू शकता. छोटासाच आहे आणि मस्त आहे खूप. मजा पण खूप येते. मजा पण खूपच येतोय. भावा तर तुला कसं वाटतंय? एक नंबर. तर मित्रांनो आज आम्ही कॉलेजमधनं पळून आलेलो आहोत सर्व आणि इकडे एन्जॉयमेंट करतो. तर काही मी सौरभ जोशीला काका आहे. चाचाजी चाचा हम पूल में आ गए. गाईस आता खैरे उडी मारणार आहे. पहा कशी डॉल्फिन उडी मारतोय. डॉल्फिन. गाईज तर या स्विमिंग पूल वर आयव सुद्धा आलेले आहे. तुम्हाला दाखवतो बघा.
बघा इथे आहे आणि इकडे बघा यांची मस्तपैकी यांचा थर लावलेला आहे. पारली गाडी हेलकोट पडली. तर मित्रांनो तुम्ही इकडे नक्की या. खूप मस्त असा ठिकाण आहे. छोटासा स्विमिंग पूल आहे पण मस्त एन्जॉय करू शकता तुम्ही. या इस तरह आम्ही खूप मजा करत आहोत आणि पब्लिक बघा किती झालेली आहे. आता फोटो तुला नंतर दाखवतो, आता नको. तुला कसा वाटते आलास तर? आणि मी आज तुझ्यासोबत आलो पण मला खूप मजा आली. अजून काय आली? असं पण मस्त आहे इथं पोहायला बिहायला खूप मस्त वाटतंय. मग तू रोज ये. तर बघा आज किती पब्लिक आहे. आता लगेच घेशील मग आता घेशील गाईस तर आता आपण उडी मारणार आहोत. तर तुम्ही बघा गाईस. अरे रे 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 रे. हे लागल लागल लागल. जनता माफ नहीं करेगी. गाईस खूप आम्ही एन्जॉय करतो. ओके ये मला ये उचलील का आसवड आराम. गाड बसले. तर मित्रांनो आता पब्लिक थोडी कमी झालेली आहे आणि आता बघा खूप कमी पब्लिक आहे आणि आता खूप मजा येणार आहे. आता बघा मी कशी उडी मारते काही. आता खैरेची उडी बघा, डॉल्फिन जम्प. आणि ही बघा खैरेची नाडी, डॉल्फिन लाटा बघा, गावात पालखी. आणि हा बघा सोना मुंडा. काहीतरी विचारता मला. काय विचारू बोल. काय या नाऱ्या कशाला घेऊन येतात? ह्या नाड्या तुझ्याच आहेत ना? माझ्या नाहीत त्या. मी बांधतोय आता. हा बांधून घेतोय असा कपाळावर. त्याच्याने काय. तर मित्रांनो आपल्याला या लहान मुली भेटल्या आहेत. तर तुम्हाला कसं वाटतंय इथं आल्यात तर तुम्ही तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय. मस्त. अजून कसं वाटतंय. अरे माझे तूप दे मला 5 मिनिट. मला 5 मिनिट दे फक्त. नको फोटो नको मला, हा फक्त 5 मिनिट दे. देशील मग तुला युट्यूब मध्ये येशील तू. इंस्टाला आहेस? इंस्टाला किती मिलियन आहेत तुझं? किती मिलियन आहेत तुझं? हा किती मिलियन तुझे फॉलोअर्स? कुठं तर नदी नालीस काय, कुठं आलीस? स्विमिंग पूल आहे का? झारा आहे काय? स्विमिंग पूल आहे? वीर आहे खरी सांग. फार्म हाऊसला आलो. फार्म हाऊसचं नाव काय या? मग कशा काय आलं या फार्म हाऊसला? डावरा गाव काय? डावरा फार्म हाऊस. उजवा फार्म हाऊस कुठला आहे बाय? उजवा फार्म हाऊस कुठला आहे? आला तो बॉलवाला मित्र. हा 1 तासाने बॉलवायला येतो. पायसांचा 1 तास झालेला आहे आणि चाललेले आहेत मुली. आणि हा बघा कछवा. गाईस तर आता आमचा पोहून झालेला आहे आणि आता मी घरी चाललेलो आहोत. आणि या बायसांना त्या काकानी यांचा टायमिंग झालं, त्यांना लवकरच वरती पाठवलेला आहे आणि यांचा मूड ऑफ झालेला आहे. आणि या बायचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत इंस्टावर. नाव काय तुझं इंस्टावर सांग. काय? आसावी पाटीलला तुम्ही फॉलो करा. 1 मिलियन आहेत आता, तुम्ही 2 मिलियन करून टाका. खुश झालेला आहे
आणि आम्ही चाललेलो आहोत. आणि हा फार्म हाऊस आहे, हा काकांचा फार्म हाऊस आहे. काका तुमचा फार्म हाऊस कितीपर्यंत संध्याकाळी उघडा असतं? संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि तुमचा काय रेट बीट सांगा म्हणजे पाहिजे असेल तर. तसं 40 रुपये एका माणसाचे असतात हा. पर आवर बेसिसवरती. हां आणि जर रेंट रूम पाहिजे असेल फुल नाईट 12 तासाचे रूम पण आहे. रूम 12 तासाचे किती? 10,000 रुपये 12 तासाचे. 10,000 रुपये. जेवण वेगळं. जेवण पण त्याच्यामध्येच ना? जेवण सेपरेट. तर तुम्ही बघा कसं आहे. तर तुम्ही पण इकडे नक्की या काकांकडे. काका चला. सायराज पटेल युट्यूबला आहे बघा सायराज पाटील. तर या काकांच्या फार्म हाऊसला या तुम्ही नक्की विजिट द्या. खूप मस्त असा फार्म हाऊस आहे. छोटाच आहे पण मस्त आहे. छोटा आहे पण मोठा आहे. चला मित्रांनो तुम्हाला रूम दाखवतो थांबा. हा बघा आतमध्ये कसा रूम आहेत ते बघा. हे बघा रूम वगैरे, टॉयलेट बाथरूम वगैरे सर्व आहे. 3 बेड आहेत. तुम्हाला यायचं असेल तर इकडं नक्की या. मस्त अशी जागा आहे. तर चला आपण जाऊया. जायला टेम्पो भेटलेला आहे आणि या बायसांच्या मुलं आम्हाला टेम्पो भेटलेला आहे. यांचीच कृपा आहे आमच्यावर. तर आता आम्हाला टेम्पो भेटलेला आहे. मागाशी आम्ही चालत आलेलो. टेम्पो मध्ये चाललेलो आहोत आम्ही. चला पहिली शाळेत असताना असं करत चालत असताना जायचं ना मग. सांग ना तुम्ही कुठलं? बाय मी आहे वडाव. माहिती तुला वडाव गाव? माहिती आहे मैत्रिणीचं गाव. तुझ्या मैत्रिणीचा गावची मैत्रिणीला विचार. वडावचा सायराज पटेल. मावशीला विचार सायराज पटेल. सायराज पटेल सर्वांना माहिती आहे. चला तर आपण मित्रांनो आता लवकर जाऊया. तो आहे दादरचा आणि तू जोहा आणि तो कुर्ला कुर्ला आणि त्याला चुरला. आपण जोडायचा जोहायच्या कॉलेजमध्ये स्वतः आम्ही पण आलेलो पेपराला. सगळी जोडायच्याच कॉलेजमधून. मी नाही.